नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी वल्लरीच्या विरोधात आता पुरावे सापडलेले आहे। परंतु आता जेव्हा बाबांचा मोबाईल चेक केला जातो तर त्या मोबाईलमध्ये कार्ड नसतं, कारण वल्लरीने ती कार्ड आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेलं आहे। परंतु ईश्वरीला आता बांगडीवरून मात्र खूप काही समजतं, कारण ही मामीचीच बांगडी आहे। म्हणून ईश्वरी आता मामीचा पाठलाग करण्याचा काही सोडत नाही। मामी जिथे जिथे जाईल तेथे तेथे मात्र आता ही ईश्वरी तिच्या पाठीमागेच असते। ती मात्र आता मामीला काही कळून देत नाही, परंतु मामीचा पिछा करण्यासाठी मात्र आता ही ईश्वरी ठामपणे पेटून असलेली असते। तिला माहिती असतं की नक्कीच मामींचा या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे, कारण आपल्या घरात जे काही गोष्टी बोलल्या जातात तर त्या मात्र आता इतक्या लवकर वर कसे होतात, कारण आता मंजुळा मात्र आता घरात आली होती। मंजुळाने मात्र ह्या किडनॅपर जे कोणी आहे ते सांगितलेलं असतं, त्या किडनॅपरला ती ओळखते असं सांगितल्यानंतर लगेच मंजुळा किडनॅप होते। नक्की ह्या सगळ्यामागे कोणाचा तरी हात आहे। परंतु जेव्हा आता हा आपल्या अंगणात मोबाईल बाबांचा आणि तेथे मात्र मामींची बांगडी, आणि त्या रात्री तर आदल्या दिवशी मी तर मामींना तेथून जाताना बघितलं, त्या दिवशी मामींच्या हाताला काचसुद्धा लागली होती। तेव्हा हे सगळं काही शोधल्यानंतर आता ईश्वरी मात्र मामींचा पाठलाग करत आता ह्या मंजुळापर्यंत पोहोचणार आहे, कारण ह्या उदयकांतने फोन करून वल्लरीला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता तुला इकडे यायचं आहे, कारण ही मंजुळा काही तोंड बंद ठेवायला तयार नाही। तुला धमकावायचं आहे, जे काही करायचं आहे तर ते तूच करू शकते, कारण मी यामध्ये नाही अडकू शकत। तेव्हा वल्लरी घाईने मात्र आता इतक्या रात्रीचं तिकडे जायला निघलेली आहेत। परंतु ईश्वरीला संशय येतो। ईश्वरी मात्र वल्लरीचा पाठलाग करत तिच्या मागे जायला निघलेली आहे। मात्र आता वल्लरी त्या अड्ड्यापर्यंत जाऊन पोहोचते। ईश्वरी आता कुणाला घरात काहीच न सांगता आता वल्लरीच्या मागे आलेली आहे। परंतु आता जेव्हा वल्लरी तेथे येते, ईश्वरी मात्र चोरून मागे आलेली असते। नक्की ही वल्लरी मामी कुणाला भेटायला येते, आणि तेवढ्यात मात्र आता उदयकांत तेथे असतो आणि मंजुळाला तेथे किडनॅप करून ठेवलेलं आहे। हे ईश्वरी जेव्हा लपून बघते तर ईश्वरीला फार मोठा धक्काच बसतो, म्हणजे मामी इतक्या मोठ्या थराला जाऊ शकतात आणि हे सगळं करणाऱ्या मामी आहेत। मामीने मात्र आत्तापर्यंत हे कारस्थान घडून आणलं। माझा संशय होता, पण माझ्याकडे पुरावा नव्हता, कारण अर्णव सरांना पुरावा हवा लागेल, कारण मामीवरती विश्वास नाही ठेवू शकत। परंतु मामी हे सगळं करू शकतात। अर्णव सरांच्या बाबांना मामीने मारलं तर उदयकांतची मदत घेऊन, आणि त्यांचा संसारसुद्धा उद्ध्वस्त करणारी मामी आहे। हे सगळं करणारी मामी आहे, कारण जे फोटो आता त्यावेळेस आपल्या कपाटामध्ये आले होते, जेव्हा अर्णव सरांचे बाबा आणि माझी आई यांचे एकत्र जे फोटो आहे ते सगळं कारस्थान करणारी तीच व्यक्ती आहे। मग ते फोटो आपल्या कपाटामध्ये कसे येऊ शकतात, कारण घरातल्या घरात मात्र मामीने हे सर्व केलेलं आहे, आणि ही सगळं करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरी मामीच आहे। आणि वल्लरी मामीमुळेच आता घरातील बातमी आहे तर ती बाहेर पसरते, आणि हे सगळं शक्य होतं। ईश्वरीची पक्की खात्री पटलेली असते, म्हणून तिने आता आपल्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं, आणि मामीला उदयकांतशी बोलताना आणि मंजुळाला किडनॅप करून जेथे ठेवलेलं आहे तर ते सगळे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये तिने काढून घेतलेले आहेत। मामीविषयी आता ईश्वरीला एक खूप मोठा भयानक पुरावा लागलेला असतो। तेव्हा मामी मात्र उदयकांतला म्हणत असते की हे बघ, आता लवकरात लवकर या मुलीची आपल्याला विल्हेवाट लावावी लागेल, कारण ही मुलीला जर आता हिने आपल्याला ओळखलं आणि त्या अर्णव ईश्वरी समोर हिने जर आपलं नाव घेतलं, आपलं काही खरं नाही। तेव्हा ईश्वरीला हे बघून आता धक्काच बसलेला असतो, पण ईश्वरी न घाबरता मात्र मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्ड करून घेते। मामीच्या विषयी तिने आता पुरावे मिळवलेले आहेत, आणि तेवढ्यात मात्र ईश्वरीच्या हातातील जो मोबाईल आहे तर तो खाली पडलेला असतो, आणि तेथे तिला धक्का लागतो। त्यानंतर मात्र ईश्वरी घाईने तो मोबाईल उचलते, आणि मामीला आणि उदयकांतला कोणीतरी आहे असं समजतं, म्हणून घाईने मात्र आता ईश्वरी तेथून जायला निघते। परंतु वल्लरी आणि उदयकांत यांना आता कोणीतरी येते आहे अशी शंका येते। घाईने ती ईश्वरीचा पाठलाग करत तिच्या मागे येत आहे। ईश्वरी धावत असते, वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो। ईश्वरी आपला पाठलाग करत मागे आली आहे, तर आता किती काही झालं तरी ईश्वरीला आपण सोडायचं नाही, म्हणून मात्र ईश्वरीला
आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. ही ईश्वरी दिसते ती तितकी चलाक आहे. काही झालं तरी ईश्वरीला आपल्याला संपवावं लागेल, कारण ईश्वरीकडे आपले पुरावे आहेत आणि ईश्वरी कोणत्याही थराला जाऊ शकते. अर्णवला माझं सगळं काही सत्य ती सांगू शकते. म्हणून मात्र वल्लरी खूप घाबरलेली असते आणि वल्लरी ईश्वरीचा पाठलाग करत उदयकांतला पाठवते. आणि तोपर्यंत इकडे ही मंजुळा बेशुद्ध असते. मंजुळाला मात्र आता बेशुद्ध यांनी करून ठेवलेलं आहे. मंजुळा तोंड उघडू नये यासाठी तिला मात्र त्यांनी बेशुद्ध केलेलं असतं. पण त्याच वेळेस आता ईश्वरी धावत धावत येत असते आणि आता हे जे वल्लरीचे गुंड आहे ते शेवटी आता हे पुढे येतात आणि ईश्वरीला पकडतात. ईश्वरीला पकडून मात्र वल्लरीच्या समोर घेऊन येतात. ईश्वरी बिचारी जो मोबाईल आपला आहे तर तो मोबाईल लपवते, कारण ते पुरावे मात्र तिला अर्णव सरांना द्यायचे असतात आणि ते पुरावे मात्र आता तिने तोपर्यंत अर्णव सरांच्या मोबाईलवर पाठवून दिलेले आहेत. जेव्हा इकडे वल्लरी म्हणजे उदयकांतशी बोलत आहे आणि मंजुळा जेथे किडनॅप करून ठेवलेला आहे तर तेथे ते पुरावे आता तिने अर्णव सरांच्या मोबाईलवर पाठवलेले आहेत. त्यानंतर मात्र ईश्वरी लगेच मात्र पकडल्यानंतर ईश्वरी मामीला खूप काही बोलते. मामीला म्हणते की तुम्ही असं वाटलं नव्हतं इतक्या थराला जाताल. एका अर्णव सरांनी आईसारखं प्रेम तुमच्यावर केलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, घरातील सगळेजण तुम्हाला मानतात आणि तुम्ही हे सगळं कशासाठी केलं? अर्णव सरांच्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त केला, माझ्या आईच्या चरित्रावर संशय घेतले आणि म्हणजे हे सगळं करणारे तुम्ही होतात. आत्तापर्यंत आम्ही हे सगळं मात्र आता वेगळं मानत होतो, परंतु तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाहीत आणि तुम्हाला मात्र अशी पापाची शिक्षा मिळाली पाहिजे की आजपर्यंत जे काही पाप तुम्ही केलेलं आहे तर त्या प्रत्येक पापाची शिक्षा तुम्हाला अर्णव सर नक्कीच देतील. तेव्हा वल्लरी म्हणते की तू जिवंत राहशील तेव्हा तुला मात्र आता संपवावं लागेलच, कारण आत्तापर्यंत मी अर्णव सरांच्या आईला संपवलं, परत बाबा ते रमाकांतला संपवलं, पण यापुढे आता तू सुद्धा अर्णवच्या आयुष्यातून कायमची निघून गेली पाहिजे, तरच मात्र आम्ही त्या अर्णवला पोरकं करू शकतो आणि शेवटी सगळी प्रॉपर्टी आहे तर ती माझ्या नावावर मी करून घेणार आहे. हे सगळं काही झाल्यानंतर मात्र आता तुला बरोबर मी अर्णवच्या आयुष्यातून काढणारच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हिंमत आहे का तुमची? तुम्ही फक्त मला संपून टाका, मग बघूयात कोण कुणाची हिंमत आणि कोण पोलिसामध्ये जातं आणि कुणाला कोणत्या पापाची शिक्षा मिळते. तेव्हा ईश्वरी काही घाबरत नसते. ईश्वरी मात्र आता मामीशी 2 हात करायला तयार असते. तर मंजुळा तेवढ्या शुद्धीवर येते आणि मंजुळा आणि ईश्वरी दोघींनाही सुद्धा तेथे बांधून ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेस आता दोघी मात्र रणरागिणी बनून ह्या वल्लरीला चांगला धडा शिकवणार असतात. तेथे आता उदयकांत आहे आणि उदयकांतला वल्लरी सांगते की हे बघ आत्ताच्या आत्ता तू मात्र यांच्यावर लक्ष ठेवायचं, तोपर्यंत मी घरी जाते आणि घरी जाऊन मी परत येते. यांचा कडक बंदोबस्त आजची रात्रीच आपल्याला करायचा आहे. किती काही झालं तरी त्या अर्णवला हे ईश्वरीचा एकही आता असा तुकडासुद्धा मिळायला नको. तिचा नामोनिशाण आपल्याला मिटवायचा आहे. ही ईश्वरी दिसते तितकी साधी नाही आणि हिच्यावर आता अगदी तेल डोळ्यात घालून लक्ष ठेव, कारण आपल्याला मात्र ही मुलगी गुंतू शकते. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी तुम्हाला म्हणजे आता पापाची शिक्षा मिळणार आहे आणि ती वेळ जवळ आलेली आहे. आत्तापर्यंत खूप पापं केलेली आहेत, पण यापुढे आता मात्र फक्त शिक्षा भोगायची आहे. त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि ही मंजुळा दोघी एकमेकांना साथ देण्याचा ठरवतात. उदयकांतला मात्र कसा धडा शिकवायचा? वल्लरी तोपर्यंत घरी गेलेली आहे. वल्लरीला माहिती नसतं की ईश्वरीने ते पुरावे आहे ते सगळे अर्णव सरांच्या मोबाईलवर पाठवलेले असतात. जेव्हा वल्लरी घरी येते आणि त्याच वेळेस अर्णव मात्र आता वल्लरीला रागाने तिच्याकडे बघत असतो, उभाच असतो आणि पोलिसांना सुद्धा त्यांनी बोलावून घेतलेलं असतं. जेव्हा हे सगळे पुरावे अर्णव समोर आलेले आहेत तेव्हा आणि त्याच वेळेस मात्र आता वल्लरी खूप घाबरते. वल्लरीला मात्र आता सगळ्यांनी एक असं धमकावलेलं असतं, ईश्वरीला किडनॅप केलेला आहे तू आणि ईश्वरीच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. मामी तू ईश्वरीला सुखरूप घरी घेऊन ये. परंतु मामी म्हणते की अर्णव तू काय बोलतोस? कसलं आणि कशाबद्दल बोलतो? ईश्वरीला मी कशाला किडनॅप करेल? अरे मी तर काही कामानिमित्त बाहेर गेले होते. अर्णव लगेच आपल्या मोबाईलमधील मामीला ते सगळे पुरावे दाखवतो. हे सगळं काय आहे? माझ्या बाबांना सुद्धा तूच संपवलं, माझ्या आईचा संसार मोडला, ईश्वरीच्या आईच्या चरित्रावर शिंतोडे उडवले आणि हे सगळं कारस्थान केलेलं तूच आहे. मंजुळाला सुद्धा किडनॅप केलं, ते पण उदयकांच्या मदतीने. सगळं काही मोबाईलमधील आता अर्णवने जेव्हा पुरावे दाखवलेले असतात तेव्हा वल्लरी चक्कर येण्याचं नाटक करते आणि तेव्हा अर्णव तिच्या सनसने एक तोंडात ठेवून देतो. मामी लवकरात लवकर ईश्वरी
कुठे आहे ते सांग, नाहीतर आज तुला या घरातून पोलिसांमध्ये दिलं जाईल. जेव्हा तुला जेलमध्ये तू जाशील तेव्हा तुला सगळं काही आठवेल. तेव्हा मामी खूप घाबरून गेलेली असते. मामी मात्र आता बेशुद्ध होण्याचं नाटक करते, परंतु सगळ्यांनी तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं. मामीचं नाटक आहे तर ते सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि शेवटी आता ईश्वरी आणि मंजुळा या उदयकांशी 2 हात करून आपली सुटका कशी करून घेतात आणि वल्लरीला शेवटी तिच्या पापाची शिक्षा कशी मिळणार आहे हे बघणं मात्र आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.